नमस्कार, स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत असं चवदार आणि चटकदार असं काळं वांगं. तर त्यासाठी आपण असं कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता, शेंगदाणे, कोथिंबीर, तांदूळ आणि खुरसणी ही भाजून घेतलेली आहे. हे सर्व पदार्थ आपण तेलामध्ये भाजून घेतलेले आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची बारीक अशी मिरची वाटून घेणार आहोत. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने वांगं बनवून बघा. अगदीच छान आणि चवदार अशी लागते. खुरसणीमुळे खुरसणी म्हणजेच कारळ्यामुळे वांग्याला अजून छान अशी चव येते. वांगे हे झटपट व्हावं यासाठी आपण त्याला आपण याच्यामध्ये थोडेसे मिरची घालून थोडी पाणी घालून याची पेस्ट करून घेणार आहोत. ते आपण बघू शकतो वांग्याचे आपण कापून 4 फोडी करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कीड वगैरे काही असली तर ते लगेच कळतं. व आपण याच्या तळाशी थोडेसे मीठ देखील लावून घेतले आहे, जेणेकरून तळापर्यंत याचे मिठाचे होईल व वांगं बेचव लागणार नाही. तर तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने मिरची वाटून घेतलेली आहे. तर आपण ही वांगं अगदी झटपट पद्धतीने शिजवण्यासाठी कुकरमध्ये शिजवणार आहोत. अगदी एकाच शिट्टीतच कुकर शिजते. अगदी कमी वेळात आपले हे वांगे तयार होते. अगदी पाहुणे आले तर आपण अगदी 10 ते 15 मिनिटातच पाहुण्यांना वांग्याचं कालवण करून घालू शकतो. तर त्यामध्ये आपण परत एकदा कढीपत्त्याची फोडणी, थोडंसं जिरं, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, हळद हे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत. त्यामध्ये आता आपण वाटलेली पेस्ट तयार करून व्यवस्थित तेलामध्ये सर्व परतवून घेणार आहोत. मसाल्याला छान असे तेल सुटल्यानंतर ते आपण वांगे टाकून घेणार आहोत व परत एकदा सर्व जे मसाल्यामध्ये वांगे आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. त्यामध्ये चवीनुसार मीठ, व थोडेसे पाणी घालून कुकरची आपण 1 शिटी काढून घेणार आहोत. अगदीच एका शिट्टीमध्ये आपले वांगे अगदी छान असे शिजले जाते व खायला झटपट अशी तयार होते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने वांगे नक्कीच तयार करून बघा. कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद.